नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येताना दिसत आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय. पुण्यात आयोजित निर्भय बनव सभेसाठी जात असताना बागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात. पुण्यातील दांडेकर पुलावरील राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये निर्भय बनव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी निखिल बागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे, समाजवादी नेते नितीन वैद्य इत्यादी उपस्थित राहणार होते. या सभेसाठी निखिल बागळे यांची गाडी पोलीस बंदोबस्तात जात असताना भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यातच त्यांच्यावर हल्ला केला. यापूर्वी ही सभा झाली तर कायदा सुव्यवस्था बिघडेल, त्यामुळे ही सभा होऊ देणार नाही असा इशारा भाजपाने दिला. गाडीवर हल्ला होऊनही वागळे हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांचं तिथे स्वागत करण्यात आलं. सगळ्यांचा जीव घेण्याचा हा कट होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय हे घडलं याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. तुमचा अध्यक्ष शहराचा धमकी देतो पोलिसला आणि सांगतो की आम्ही उधळून लावू आणि पोलीस त्याला अटक करत नाहीत. ही कुठली न्याय व्यवस्था आहे? आम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतोय. निर्भय बनवच्या पुढच्या सगळ्या मोहिमांमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फडणवीसांचा राजीनामा मागत राहतो. त्यांनी 4 तास बसवलं, 3:30 पासून 7:30 पर्यंत. दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला. नाही पण ते भाजपवाले आहेत. मग भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं? पोलिसांनी. माझं म्हणणं आहे भाजप आणि पोलिसांचं संगनमतच आहे. याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहर अध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उधळून लावू. पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं, जे पोलिसांनी केलं नाही. माझं म्हणणं या हल्ल्यामधला पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांचं BJPशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या. हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले. आम्ही काय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही निर्भय बनवचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे. माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून जे यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत. पक्षांच्या आम्ही उघडपणे सोबत, आमची ती राजकीय भूमिका आहे, आम्ही ती काही लपवून. आणि आम्ही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा सत्तास्थानी होतं त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. शिवसेनेवर टीका केलेली आहे. त्या लोकांनी कधी आमच्यावर हमला केला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसने. ही लोकशाही भारतात असायला पाहिजे. तुम्ही तुमचा राजकीय पक्ष चालवा, आम्ही संविधान चालू आणि आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. पण आजच्या हमल्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपचा पुण्यातून सुपडा साफ होणार.